कलाकारांना त्यांच्या क्षेत्रात अनेक चांगले वाईट अनुभव हे येतच असतात। यापैकी वाईट अनुभवच जास्त असतात। मात्र या अनुभवांमधून काही ना काही शिकत पुढे जातो तोच खरा कलाकार म्हणून मानला जातो। अशाच चांगल्या वाईट अनुभवांमधून शिकत सावरत आज अनेक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी। स्टार प्रवाह वाहिनीवरील पुढचं पाऊल मालिकेद्वारे तिने मनोरंजन क्षेत्रात तिचं पहिलं पाऊल टाकलं। यानंतर अभिनेत्रीची या क्षेत्रातील घोडदौड अजूनही चालूच आहे। मात्र याच क्षेत्रात सुरुवातीला जुईला अनेक वाईट अनुभवांचा सामना करावा लागला। याबद्दल अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केलं आहे। जुईने नुकतीच कॉकटेल स्टुडिओला मुलाखत दिली। यात तिला तिच्या नकारात्मक अनुभवांविषयी विचारण्यात आले। याचे उत्तर देत तिने तिला असे खूप अनुभव आल्याचे सांगितले। तिला तिच्या उंची व आवाजावरून अनेकदा बोलले गेले असल्याचेही सांगितले। याबद्दल बोलताना जुई असं म्हणाली की मला माझ्या उंची व त्वचेच्या रंगावरून अनेकदा बोलण्यात आलं आहे। माझ्या आवाजावरूनही मला बोलण्यात आलं। माझा आवाज बारीक आहे। मला भसाड्या आवाजात बोलता येत नाही। मी लहानपणापासून गायन करत असल्यामुळे माझा आवाज तसा आहे। त्यामुळे मला आवाजावरून बोललं गेलं। मी जशी उभी राहते त्यावरूनही मला बोललं गेलं। हिरोईन असे कपडे घालते का? हिरोईन इतकी फ्लॅट असते का? असं खूप काही बोललं गेलं। यापुढे तिने असं म्हटलं की आता मी खूप सहजरित्या या गोष्टी सांभाळते। आता कुणी काही बोलल्याने मला फरक पडत नाही। पण जेव्हा एक नवीन मुलगी या क्षेत्रात आलेली असते, तिला तिच्या रंग व दिसण्यावरून बोलतात, तेव्हा तिच्या मनावर याचा काय परिणाम होतो याचा कुणी कधीच विचार करत नाही आणि ही खूपच चुकीची गोष्ट आहे। इथे ही गोष्ट खूपच प्रचलित आहे। मला काळी आली हिला कटर स्टँड म्हणून वापरा असं बोललं गेलं। दरम्यान यापुढे जुईने तिच्या रंगावरून बोलण्यामुळे तिने गोरी होण्यासाठीही खूप भयानक प्रकार केले असल्याचे सांगितले। तसेच याचेही तिला खूप गंभीर परिणाम भोगावे लागले असल्याचे जुईने या मुलाखती दरम्यान सांगितले। मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।